त्या वतीने नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले आणि या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्हा सर्वांना तुम्ही बोलवलं. तुमचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. महिलांना फक्त 2 मिनिटं विनंती करतो की आपण सर्व घर सांभाळत असता सर्वच तुमच्या बाजूने तुम्ही प्रयत्न करता की तुमचं घर सांभाळावं, परंतु तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळत नाही. माझे या ठिकाणी उपस्थित सर्व महिलांना विनंती आहे की आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन जर आम्ही चेक केलं, मी आता पलीकडच्याच गावामध्ये मागच्या आठवड्यामध्ये आरोग्य शिबिर घेतलं आणि त्यामध्ये हिमोग्लोबिन चेक केलं. महिलांचं हिमोग्लोबिन 8 ते 10च्या दरम्यान सापडलं. तर माझी सगळ्या या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिला भगिनींना विनंती राहील की आपण आपल्या शरीराची काळजी योग्य आहार आणि योग्य व्यायामाच्या माध्यमातून घेऊ शकता. आहारामध्ये फळं, बाकीचे दूध वगैरे हे घ्याच, परंतु एक औषध म्हणून तुमच्याकडे गुळ आहेत, शेंगदाणे आहेत, गुळ शेंगदाण्याचा लाडू बनवायचा, रोज एक सकाळी आणि एक रोज संध्याकाळी औषध म्हणून खा. याच्यातून तुमच्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण आणि प्रथिनाचं प्रमाण एकदम चांगलं राहील आणि तुम्हाला ऊर्जा मिळेल तुमचं काम करण्यासाठीची. या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं, याचा सन्मान केला. सर्वांचं, अनिल भाऊ, योगेश भाऊ, सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. माझ्याबरोबर संदीप भाऊ बानकेले, बाबू थोरात हे सर्वजण आलेले आहेत. सर्वांच्या वतीने सर्व महिला भगिनींना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.